नमो नमः छात्राः. Today we are starting with the 10th standard Sampurna Sanskritam, and for Sanyukta Sanskritam also this first lesson is there. So we will take the first lesson. आधी प्रार्थना आहे केवल कंठस्थीकरणार्थम. ती प्रार्थना आधी बघूया आपण. करदर्शन असं म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या आपण हातांचं दर्शन घ्यावं, कारण की त्याचा अर्थ किंवा त्या कशासाठी तेच इथे सांगितले आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदः, प्रभाते करदर्शनम. कराच्या अग्रावरती लक्ष्मी आहे आणि करमध्ये मध्यभागी सरस्वतीचा वास असतो. करमूले ॲट द बॉटम ऑफ अवर पाम्स लॉर्ड विष्णू रिसाइड्स, म्हणजे गोविंदाचा निवास असतो. आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आपण प्रभाते करदर्शनम, आपल्या हातांचे दर्शन घ्यावे असं या श्लोकात इथे सांगितलं आहे. तर श्लोक पाठांतरासाठी आहे, पण अर्थाने तुम्हाला लक्षात सोपं जाईल म्हणून मी इथे थोडक्यात अर्थ सांगितला आहे. सेकंड आहे क्षमा प्रार्थना. क्षमा कोणाची मागायची आहे, तर आपण पृथ्वीची मागायची आहे. समुद्रवसने देवी, पर्वतावली भूषिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. कारण की आपण चालणार आहोत जमिनीवरती, म्हणजे आपण पृथ्वीवर या पाय ठेवत आहोत, आणि म्हणून ही जी पृथ्वी माता आहे ती विष्णूची पत्नी अशी मानली जाते. आणि कशी आहे तर ती समुद्रवसने, तिने समुद्राचं आवरण आहे तिच्यावरती, वस्त्र धारण केली आहेत, आणि पर्वतावलींनी भूषित झालेली आहे. म्हणजे तिच्यावरील जे हे पर्वतरांगा आहेत ते जणू तिचे दागिने आहेत की असं इथे म्हटलेलं आहे. म्हणून अशा या विष्णुपत्नी पृथ्वीला नमस्कार असो, कारण की आपण क्षमा मागत आहोत, पादस्पर्श करत आहोत तिला, म्हणून मला क्षमा करावी असं इथे म्हटलेलं आहे. समुद्रवसने देवी, पर्वतावली भूषिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. त्याच्यानंतर आहे सूर्याबद्दलची कृतज्ञता इथे आपल्याला नमस्कारातून सांगायची आहे. हा सूर्यनमस्कारासाठीच्या सुरुवातीचाच श्लोक आहे. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती, नारायण सरसिजासन सन्निविष्टः, केयूरवान मकरकुंडलवान किरीटी, हारी हिरणमय वपुर्धृत शंख चक्रः. या ठिकाणी सूर्याचं वर्णन आहे थोडक्यामध्ये. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती, नारायण सरसिजासन सन्निविष्टः, केयूरवान मकुरकुंडलवान किरीटी, हारी हिरणमय वपुर्धृत शंख चक्रः. याचा अर्थ हवा असेल तर मी नंतर परत एका व्हिडिओत सांगेन. आता आपण जस्ट पाठांतरासाठी आहे तसं हे पुढे घेऊया. नंतर आहे भोजन मंत्र इथे सांगितला आहे. भोजनाप्रतीही आपण कृतज्ञ असलं पाहिजे. काय म्हणताय तिथे सुभाषितकार बघा. सततमशन काले मातृभूमीं स्मरेयं, जय जय जननी त्वं मुक्तकंठं वदेयं, हितदसुखदमन्नं प्रत्यहं भक्षयेयं, भवतु बलसमृद्धं राष्ट्रभक्त्यै शरीरं. म्हणजे इथे प्रार्थना केली आहे की हे शरीर माझं बलसमृद्ध व्हावे, कशासाठी, जे राष्ट्रभक्तीसाठी मी अर्पण करेन. आणि हितद सुखदम अन्नम प्रत्यहम भक्षयेयम, रोजच मी हे हितकारक सुख देणारे असे अन्न जेवावे. जय जय जननी त्वं मुक्तकंठं वदेयम, हे जननी जय जयकार असो, मुक्तकंठाने मी वदावे. सततमशन काले मातृभूमीं स्मरेयम, आणि म्हणून रोज जेवताना मातृभूमीचे स्मरण करावे, कारण तिच्यामुळेच आपल्याला हे असं सुग्रास अन्न जेवायला मिळत आहे. मातृभूमीतूनच उत्पन्न झालेलं अन्न आपण जेवतो, म्हणजे इथे अशा प्रकारे आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्याच्यानंतरचा श्लोक आहे दीपज्योतीबद्दल किंवा दिव्याला नमस्कार असो. दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः, दीपो हरति पापानि, संध्या दीप नमोस्तुते. म्हटलेलं आहे की दीप हेच परब्रह्म आहे, दीप हेच दीपाची जी ज्योत आहे
तेच विष्णूचं रूप आहे, जनार्दन आहे. का? कारण दीपः हरति पापानी, दीपांमुळे, दिव्यामुळे पापांचा नाश होतो. अशा या संध्याकाळच्या दिव्याला माझा नमस्कार असो. आणि त्याच्यानंतरचा एक मंत्र आहे शांती मंत्र. पूर्ण हे सृष्टीबद्दलचं सांगितलं आहे इथे, की हे जे विश्व आहे ते सगळं संपूर्ण आहे आणि त्याच्यातून कितीही घेतलं तरी ते संपूर्णच राहतं. म्हणून इथे म्हटलं आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम् आदाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही इन्फिनिटी ही संकल्पना किंवा अतिशय अबंडन्स म्हणतो जे काही, तर असं हे पूर्ण अखिल विश्व जे आहे हे ते स्वतःच पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णम उदच्यते, त्याला पुन्हा पूर्णामधूनही पूर्ण असं त्याला म्हटलेलं आहे. आणि पूर्णस्य पूर्णम आदाय, ह्या पूर्ण विश्वामधून पूर्ण जर काढून घेतले, आदाय घेतले, तरी देखील जे अवशिष्यते उरणार आहे तेही पूर्णच असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ही एक संकल्पना इकडे व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून त्याला शांतिमंत्र असं म्हटलेलं आहे की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णमेवावशिष्यते. तर इथे आपला हा प्रार्थनेचा पाठ झालेला आहे. हे तुम्ही ओरलसाठी वाचण्यासाठी किंवा विचारू शकता, तर तुम्ही हे पाठ करू शकता श्लोक. त्यानंतर आपण घेत आहोत पुढे चित्रपदकोश. चित्रपदकोशामध्ये उपयुक्त वस्तूंनी इथे सांगितले आहेत. पिहितपत्रम मीन्स एन्व्हलप, योजनी, योजनी मीन्स स्टॅपलर, संदंशः दॅट इज पिंक क्लिप इट इज, संचिका, संचिका मीन्स फाइल, मृदुमुद्रा इट इज स्टॅम्प, मूल्यांकः, मूल्यांकः मीन्स ticket it is, रंध्रिका post ticket, रंध्रिका means punching machine it is, punch machine, सांद्र मुद्रिका this is CD, संश्लेष पट्टिका so it is tape, विद्युत कोशः, विद्युत कोश means battery, स्मृति शलाका is pen drive, तंत्री, तंत्री means switch or button it is, then दृश्य फलकम means monitor, and अक्षर फलकम is keyboard, कळफलक आपण म्हणतो ना त्याला मराठीमध्ये. दृश्य फलक म्हणजे मॉनिटर. पाथेय पात्र म्हणजे डबा किंवा टिफिन कॅरियर, आणि वस्त्रसूची ही मीन्स पिन. नंतर आहेत वस्त्राणी दॅट इज उरुकम मीन्स पॅन्ट्स, अर्धोरुकम शॉर्ट्स इट इज, युतकम इट इज शर्ट, and पादस्यूतः means socks, धौतवस्त्रम धोती, शाटिका is sari, रांकवम means shawl, and स्वेदकः, स्वेदकः means sweater. खाद्यपदार्थाः रोटिका, रोटी किंवा पोळी आपण म्हणतो, शाकम, शाकम म्हणजे भाजी, व्हेजिटेबल्स, सब्जी we can say. सूप हो, मराठीमध्ये त्याला सूपच म्हणतात, सूप इंग्लिशमध्ये पण. अवलेह म्हणजे लोणचं किंवा इथे पण पिकल त्याला म्हणता येईल. परपटम मीन्स पापड. ओदनम मीन्स राईस. पायसम म्हणजे खीर, स्वीट पायस बोलते ना. कुंडलिका, कुंडलिका इज जिलेबी किंवा जलेबी. देन रुचयः, रुचयः मीन्स टेस्ट्स, डिफरंट टेस्ट्स इन संस्कृत आर एक्सप्लेन हियर. तिंत्रिणी, तिंत्रिणी मीन्स tamarind. This is सोर. चिंच, मराठीत त्याचं नाव काय आहे तर चिंच.
मरीचिका म्हणजे मिरची, टेस्ट इथे कटू सांगितली आहे. नंतर कारवेलम म्हणजे तिक्तम, दिस इज करेला. कषायम एस्ट्रिंजंट. आमलकम, आमलकम मीन्स गूसबेरी किंवा आवळा. याची तिखट टेस्ट आहे आणि याची कडू टेस्ट आहे. नंतर शर्करा स्वीट, स्वीट टेस्ट इट इज. अँड दिस इज शुगर किंवा साखर. आणि मग लवणम, लवणम म्हणजे सॉल्टी टेस्ट किंवा खारट टेस्ट आपण त्याला म्हणतो, खारट. सैंधवम म्हणजे मीठ, दिस इज कॉल्ड ॲज सॉल्ट. त्यानंतर आहे क्रियाहा. क्रियाहा मीन्स ॲक्शन्स. स्थगयती, स्थगयती मीन्स स्टॉप्स, थांबवतो. पिदधाती म्हणजे बंद करणे, टू शट, शट्स किंवा बंद करतो. उद्घाटयती, उद्घाटी मीन्स व्हॉट, ओपन्स, उघडतो. निमीलयती म्हणजे डोळे बंद करणे, क्लोजेस आईज. ज्वालयती मीन्स बर्न्स, जाळणे. ज्वालयती म्हणजे काहीतरी जाळणे. निर्वापयती म्हणजे फुंकर मारणे किंवा ब्लोज ऑफ और फुंकर मारणे. ददाती और यच्छती मीन्स गिव्स म्हणजे देणे. आणि गृह्णाती मीन्स घेणे किंवा टेक्स और रिसीव्स. माती मीन्स मेजर्स, इट इज मोजणे. मोजपट्टी इथे दाखवली ना, तशा प्रकारे मोजणे म्हणजे माती. अन्विष्यती, अन्विष्यती म्हणजे शोधणे, लुक्स फॉर. परीक्षते एक्झामिन करणे, परीक्षा करणे. आणि चिनोती, चिनोती मीन्स पिक्स अप किंवा वेचणे. मुलगी काय करत आहे तर फुलं खाली पडलेली वेचत आहे. पेशयते, पेशयते म्हणजे मिक्स अ डो, पीठ भिजवणे. वेल्लयती म्हणजे लाटणे और मेकिंग रोटीज. भर्जयती रोस्ट्स, रोस्टिंग. भाजणे, भर्जयतीसाठी आहे शब्द मराठी भाजणे. आणि परिवेशयती मीन्स सर्व्स किंवा वाढणे, ताटात वाढत आहे. त्यानंतरच्या ॲक्शन्स आहेत इथे. संकलयती मीन्स ॲड्स, बेरीज करणे. व्यवकलयती मीन्स सबट्रॅक्ट्स किंवा वजा करणे. गुणयती मल्टिप्लाइज और गुणाकार करणे. आणि भाजयती मीन्स डिवाइड्स किंवा भागाकार करणे. तर इथे आपला चित्रपदकोश पण कंप्लीट झालेला आहे आणि कंठस्थीकरणासाठीचे श्लोकही झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. याच्यावरती मी अजून पुढचे व्हिडिओ पण टाकणार आहे. तर तुम्हाला कोणते हवे असतील
ते कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.